पसरली। ही अनुसूया एवढी पतिव्रता होती की शांडिल्य नावाची एक पतिव्रता होती पा, शांडिल्य नावाची, आणि तिचा पती कुष्ठरोगी होता आणि कुष्ठरोगी आधीच पती होता, तो रोगी झाला। पण ती शांडिल्य नावाची पतिव्रता एवढी सेवा करत होती पतीची एकनिष्ठेने। काय झाले, एकदा ज्यावेळी कुष्ठरोगाने तो ग्रसित झाला, दुर्बल झाला, पण त्यावेळी त्या कुष्ठरोग्याने एका वेश्येकडे पाहिलं पा, आणि वेश्येचं रूप पाहून तिच्या सोबत, त्या वेश्येसोबत संग करायची त्याला इच्छा झाली। मला सांगा, हे कुष्ठरोगी यांना नीट माराव का नाही? आपल्याकडे एक म्हण आहे पा, लंगड तर लंगड गावखोरी चरत नाही, बरोबर आहे का नाही? कुष्ठरोगी होता, याने नीट माराव का नाही? त्याला इच्छा झाली एका वेश्येची, आणि त्या वेश्येच्या अंगणामध्ये सडा समर्जन करू लागली। बरेच दिवस झाले, कोण करतय कोण करतय। ती शांडिल्य त्या वेश्येची सेवा करू लागली। त्या वेश्येच्या डोळ्यात पाणी आले, अगं एवढी बाई तू पतिव्रता आणि माझ्यासारख्या पापिनीची सेवा करते, काय इच्छा आहे तुझी? माझ्या पतीची इच्छा पूर्ण कर। डोळ्यात पाणी आलं तिचं, काय मी पापी वागती, काय ही वागती, एवढी सुंदर आहे, एवढी पतिव्रता आहे, आणि कुष्ठरोग्यासोबत लग्न केलं। आणि इकडून तिकडून त्याला वेश्येचा समागम करायची इच्छा झाली। वेश्येच्या भेटीसाठी त्याला पाटीत घेऊन निघाली, डोक्यावर पाटी घेतली। पाटी कळते तुम्हाला, बरोबर आहे ना? पाटी घेऊन निघाली डोक्यावर, आणि पाटीत नवऱ्याला घेतला। असा झालता तो हडकुळा कुष्ठरोगाने, सगळं शरीर झडू लागलं त्याचं। आणि जाता जाता काय झालं, एक ऋषी होते, मांडव्य ऋषी, त्यांना राजाने सोळावर दिलेलं होतं, सोळावर ते बसलेले होते। पण जाता जाता हे भिरी भिरी पाहू लागलं नाही कुष्ठरोगी, भिरी भिरी पाहू लागलं इकून तिकडं, आणि त्याच्या हाताचा धक्का लागला त्या मांडवी ऋषीला, आणि मांडवी ऋषीच्या गुदद्वारामध्ये शूळ घुसला। अंतकरण विवळलं, म्हणे कोण आहे तो पापी, ज्याने कोणी कृत्य केलेलं असेल मला ढकलण्याचं, उद्या सूर्योदय व्हायच्या आत त्याचा मृत्यू होईल। दिला का शाप, दिला का शाप। तिनं पाठी खाली टेकिली आणि कंबरेला पदर खवला, म्हणे खबरदार जर सूर्या तू उगवशील तर, तू जर उगवला तुला जाळून भस्मच करीन मी, तुला ठुतच नाही। राग आला तिला, मन इकडून तिकडून लग्न करीत नव्हते, लग्न करून दिलं। पतिव्रता होऊ लागले तर पती कुष्ठरोगी, बरं त्याची सेवा करीत होते, त्याची नजर गेली वेश्येकडे, त्याला तिकडे घेऊन चालले, त्याला शाप दिला एका ऋषीनं। आता काय करू, मरू का म्हणे मी। पदरा तिनं कंबराला पदर खवला, बांगड्या माग सारल्या, म्हणे तू नुसतं उग, तू उगला का तुला जाळून भस्मच करीते। ते पातिव्रतीचे सामर्थ्य होतं, सूर्य उगवनाच, सगळीकडे अंधाकार हाहाकार माजला, आणि सगळे देवदेवता त्या ठिकाणी त्या शांडिल्यला विनवणी करू लागले, सूर्य उगू दे, पण ते ऐकच ना कोणाचं। आता मला सांगा, येड्याला कोणाची भाषा कळती? येड्याला येड्याची, आडमुठ्याला आडमुठ्याची, शहाण्याला शहाण्याची, बरोबर आहे ना? तशी पतिव्रतेला कोणाची भाषा कळेल? पतिव्रतेची भाषा। कोण पतिव्रता आहे? जगात एक महान पतिव्रता होती, अत्री ऋषींची पत्नी अनुसूया। दुष्काळ पडला ना, अनुसूया अशी साडी फेकायची, तिनं सकाळी पेरलेल्या साडी संध्याकाळपर्यंत उगवत होत्या, आणि लोकांच्या पोटाची भूक भागत होती। ज्यावेळी अनुसूया माता आली आणि शांडिल्यला म्हणू लागली, त्या शांडिल्याला म्हणू लागली ती, अगं बाई असं करू नकोस, पृथ्वीचं चक्र आहे सृष्टीचं, ते धोक्यात येईल, सूर्योदय होऊ दे, सूर्योदय झाला तर जिकडं तिकडं फळं फुलं उमलतील, सूर्योदय होऊ दे। ते म्हणे असं नाही, माझा नवराच नाही तर मला काय करायचं, जगाला चाटायचं का? ती म्हणे मी पतिव्रता आहे, मी तुला शब्द देते, मी तुला वचन देते की सूर्य उगवल्यानंतर ऋषीच्या शापाप्रमाणे त्याचा एक श्वास आत जाईल, पण त्याचा दुसऱ्या श्वासाला मी त्याला जिवंत करील। पतिव्रतेची भाषा त्याला कळाली, सूर्य उगवला, आणि मांडव ऋषीच्या शापाने तो जो शांडिल्याचा पती होता तो मेला, एक श्वास त्याचा गेला, आणि दुसऱ्या शापाला तर तिने त्याच्या अंगावरती पाणी शिंपडलं, आणि झोपेतून उठावा असा तो उठून बसला, त्याला दिव्य शरीर प्राप्त झालं। शांडिल्यला आनंद झाला। ही मेलेली प्रेत जिवंत करते, धन्यवाद। मेलेली माणसं जिवंत करते अशी ख्याती सर्वदूर पसरली,
आणि शेंडीवाल्या बाबाने कैलास पर्वतावर जाऊन पार्वती जवळ कळ लावून आला. हा कोण कोण? नारदजी. आता नारदजी गेले, सगळं सांगितलं. तुम्ही येतच नाही म्हणे. कशाला? तुमची आठवणच येत नाही मला. पण आईसाहेब म्हणे त्रैलोक्यात तुमच्यापेक्षा सुद्धा एक महान पतिव्रता आहे म्हणे. पार्वतीनं हातातलं कामच बाजूला ठेवलं. कोणती पतिव्रता? हो, मेलेली माणसं जिवंत करते. आत्री ऋषींची पत्नी अनसूया मेलेली माणसं जिवंत करते. अहो तिनं साडी सकाळी पेरल्या तर संध्याकाळी खायला येतात त्या साडी. आता पार्वतीला असा राग आला कनी, नारदजीने टाकली ना, कळ लावली, घासलीत टाकलं आणि चेतायच्यात निघून गेले. पाय त्यालाच कैलासवाच्या. भगवान भोलेनाथ म्हणे जय हरी, म्हणे जय हरी, जा घरी लवकर, आईसाहेब तुमची वाट पाहते. आता भोले बाबा म्हणले जिथून तू काढी लावून आलास तिथल्या बायका आपण आपल्या नवरीची वाटच पाहणार आहेत ना. तू जिथं गेला आणि तिथं कळ लावली नाही. असं आतापर्यंत झालं का कुठं? पार्वतीने फोन केला. पार्वतीने लगेच असा फोन फिरवला. पाका लगे फोन ब्रह्मलोकात सावित्रीने फोन फिरवला वैकुंठात. तिघी जणीने आपल्या पतीला पाठवलं. तिघी जणींनी आपल्या पतीला पाठवलं. श्रीहट्ट. आता धावती कथा सांगते. शेवटी काय होतं मला कळत नाही. आवाज कमी होतो आणि माझ्या घशात आलेली सूज. मला एक तर बोलायचं सांगितलं नाही डॉक्टरांनी, त्याच्यात मी कमी बोलायचा प्रयत्न करते. शेवटी व्होल्टेज जरा कमी होतं, त्याच्या सिस्टीमचा काही प्रॉब्लेम नाही. आणि आवाज कमी आला की मग इथं घशात मला वेदना होतात. त्यामुळे मी हळूहळू बोलते, तुम्ही सर्वांगाचे कान करून ऐकत जा. तिघं गेले, साधूचा वेश धारण केला. हे खरे बा म्हण नव्हते, झालेले बा म्हण होते. ओम भवती भिक्षाम देही. अनसूया आली. काय भिक्षा पाहिजे? त्यांनी सांगितलं नग्न विवस्त्र होऊन. पती गेले होते तपाला, पण कमंडलू ठेवलेला होता घरी. अडचण आली अनसूया, यातलं जल अभिमंत्रित केलेले शिंपडते, तुझ्यावर आलेल्या संकटावर मात होईल. त्यावेळी तिनं काय केलं? कमंडलूतलं जल घेतलं आणि तिने देवावर शिंपडलं. तात्काळ ती गजनही छोटी बालकं झाली. ती विवस्त्र झाली, स्वतःच्या छातीला लावलं आणि अनसूया मातेला प्रेमाचा पाना फुटला आणि तिने देवाची माय होण्याचं सौभाग्य अनसूया मातेला प्राप्त झालं. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, सामोरी बसले मला दत्तगुरु दिसले, मला दत्तगुरु दिसले, मला दत्तगुरु दिसले. बोले दत्तात्रेय भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. तिघही जण तिने घेतले, पाळण्यात घातले, दोरी हातात घेतली आणि अनसूया माता त्रैलोक्याच्या मालकाला पाळण्यात घालून झोका देत होती. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, कुलभूषणा अत्रीच्या नंदना, निद्रा करी बाळा दत्तात्रय अवतारा. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, कुलभूषणा अत्रीच्या नंदना, निद्रा करी बाळा मनमोहना, दत्तात्रय अवतारा. बाळा जो जो रे. भगवान दत्तात्रयाचा अवतार झाला आणि ज्यावेळी तिघी जणी घ्यायला आल्या त्यावेळी पुन्हा पूर्व स्वरूपात आले. तिघ जण निघून गेले. पण आत्रीच्या मला सांगायचं होतं, दुर्वासा महादेवाचा अवतारी 3 मुलं जन्माला आली भगवंताच्या कृपेने. त्यामध्ये ब्रह्मदेव झाले चंद्र, भोलेनाथ झाले दुर्वास. बोले दुर्वास भगवान की जय. दुर्वास महादेवाचा अवतारी आणि विष्णूच्या अवताराने दत्तात्रयाचा जन्म झाला.